गेल्या 3 वर्षांपासून शिवसेनेचे मंत्री गुलाबराव पाटील हे त्यांच्या मतदारसंघातल्या वारकऱ्यांना विठ्ठलाचं दर्शन घडवत असतात, वारी घडवत असतात। आज देखील या ठिकाणाहून जे आहेत तब्बल 5000 पेक्षा जास्त भाविक हे मतदारसंघामधून पंढरपूरकडे रवाना झालेले आहेत आणि त्यांना जे आहे मंत्री गुलाबराव पाटलांनी त्यांच्या स्वतःच्या उपस्थितीमध्ये या ठिकाणी रेल्वेच्या माध्यमातून असेल, बसेसच्या माध्यमातून रवाना केलेलं आहे। आपल्यासोबत स्वतः मंत्री काय सांगाल भाऊ, गेल्या 3 वर्षापासूनचा उपक्रम आहे, काय आनंद आहे उपक्रमामागचा तुमचा? एकच आनंद आहे की सालाबादाप्रमाणे या वर्षी सुद्धा आम्ही वारी नेऊ शकतोय। आदरणीय एकनाथ शिंदे साहेबांच्या आशीर्वादाने, जनतेच्या आशीर्वादाने आणि पांडुरंगाच्या आशीर्वादाने ही वारी अशीच अविरत चालू राहावी अशी देवाकडे प्रार्थना आहे। पण या गोष्टीचा आनंद आहे की 3ऱ्या वर्षी सुद्धा आम्ही वारी नेतोय। त्याच्यामध्ये दीन दलित, पीडित, शोषित, शेतकरी, शेतमजूर जो कधी जाऊ शकत नाही त्याच्याकरता ही वारी आहे। किती भाविक भाऊ यंदा या ठिकाणाहून रवाना होत आहेत? 4500 भाविक या ठिकाणी। काय साखळा असणार होती यंदा पांडुरंगाकडे, कारण पावसाची दमदार एंट्री ऑलरेडी झालेली आहे, मात्र तरीही पुढच्या काळामध्ये पाऊस पडावा अशी शेतकऱ्यांची अपेक्षा आहे। पावसाचा खंड पडू नये, शेतकरी राजाला पिका करता लागणारं पाणी भरपूर पडू दे, पिण्याचा प्रश्न सुटू दे आणि बळीराजाला सुखी होऊ दे। एकनाथ शिंदे प्रत्येकाच्या मनात आहे, वारकऱ्याच्या मनात आहे, शेतकऱ्यांच्या मनात आहे, तसंच तुमच्या मतदारसंघात तुमचं स्थान देखील त्याच पद्धतीचं आहे। तुम्ही तरुणांच्या मनात आहे, शेतकऱ्यांच्या मनात आहे। पांडुरंगाकडे तुमची अशी मागणी असणार आहे की भाऊ की पुन्हा आपले नेते एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाले पाहिजे? प्रत्येकाला हे वाटतं की आपला नेता हा मोठा व्हावा, ही मागणी मी करण्यापेक्षा पांडुरंगाचा लक्ष त्यांच्याकडे आहे, त्यामुळे पांडुरंग वेळ येईल तेव्हा बरोबर करेल। श्रीकांत शिंदे साहेबांना मंत्रिपद मिळणार आहे भाऊ? मागच्या वेळेस त्यांना मंत्री व्हावं असं सगळ्या खासदारांची इच्छा होती, पण ते स्वतःहून नाही म्हटले। वाटतं, आम्हालाही वाटतं की एक तरुण फिरणारा, महाराष्ट्रात सगळ्या कार्यकर्त्यांना भेटणारा नेता या ठिकाणी मंत्री व्हावा, पण आता शेवटी शिंदे साहेब जे ठरवतील ते। तर अशा पद्धतीने प्रत्येक वारकऱ्यांना जे आहे या ठिकाणी मतदारसंघातून आपापल्या मंत्री गुलाबराव पाटील हे प्रत्येकाला पांडुरंगाचं दर्शन या ठिकाणाहून घडवत असतात आणि प्रत्येकाला वाटत असतं की आपला नेता हा या ठिकाणाहून मोठा झाला पाहिजे असं म्हणत मंत्री गुलाबराव पाटलांनी एकनाथ शिंदे भविष्यामध्ये मुख्यमंत्री व्हावेत अशी अपेक्षा या ठिकाणी बोलून दाखवली आहे। कॅमेरा पर्सन चिंते किशोर पाटील, टीव्ही मराठी, जळगाव। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।